नमस्कार, मी विकास गावडे. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हा सर्वांना एक संदेश देऊन जाईल. आमचं गेली बऱ्याच वर्षापूर्वीचं एक नारळाचं झाड आहे. त्या झाडाला आतापर्यंत अंदाजे म्हणता येणार नाही, पण आम्ही पूर्ण कॅल्क्युलेशन करूनच या झाडाचं वय आम्ही काढलं. 100 वर्षाहून अधिक वर्ष या झाडाला झाली होती. आमच्या मनात कुठेतरी असा एक डाऊट आला की इतकी वर्ष आपल्याला या झाडाने साथ दिली खरी, पण अजून किती वर्ष हा आपली सेवा करेल. मग आम्ही एक असा निर्णय घेतला, या झाडाच्या शेजारी एक 3 फेज वायर गेलेली, झाडाच्या समोर आमचं घर आणि आमच्या घराच्या शेजारी एक घर. हे असं संपूर्ण असताना पावसाळा आला की आम्हाला एक भीती निर्माण व्हायची, कारण गावचा पाऊस, गावच्या विजा आणि गावचा सुसाट वारा हे संपूर्ण पाहता आम्ही एक विचार करायचो की आता या झाडाच्या वयानुसार हे झाड कधी कोसळलं तर बरंचसं नुकसान करून जाईल. हे 100% खरं आहे, पण झाडाचा आणि झाडाच्या वयाचा विचार आपण सर्वांनी देखील केला पाहिजे. हा संपूर्ण विचार करता आम्ही या झाडाला निरोप देण्याचा एक निर्णय घेतला. मग एका झाड तोडणाऱ्या तोडपी व्यक्तीला आम्ही या ठिकाणी बोलवलं. आपण बऱ्याच ठिकाणी ऐकत असतो, झाडं वाचवा, झाडं जगवा. 100% खरं आहे, पण ज्या वेळेला झाडाचं वय होतं, झाडाची ती एक बाजू आपण विचार केली पाहिजे. झाड देखील एक जीव आहे असा विचार करून आपण त्या झाडाला योग्य वेळी, झाड जर कमकुवत झालं असेल तर ते आपल्याला दाखवून देतं. त्या झाडाच्या खोडावरून, त्यांच्या पानावरून आपल्याला सहजी कळून येते. झाडाचं निरीक्षण करणं देखील फार महत्त्वाचं असतं. आपण किंवा आपले पूर्वज झाडं लावतात, पण येणारी पुढची पिढी यांनी देखील याचा विचार केला पाहिजे. झाडाचं योग्य वय आलं की त्याची तोडणी ही वेळेत केली पाहिजे. त्यामुळे आम्ही हा विचार केला की या झाडापासून इतर कोणाचंही नुकसान होता कामा नये, असा विचार करून आम्ही झाड तोडणाऱ्या तोडपीला बोलवून घेतलं. हा झाड तोडणारा तोडपी झाडावर चढून नारळाच्या झाडाच्या चुडता म्हणतात ते तोडायला सुरुवात केली. टप्प्याटप्प्याने मग आम्ही लाईट्स बंद केल्या, कारण चुकूनही त्या नारळाची चुडता जर त्या वायरीवर पडली तर त्याही पासून नुकसान होऊ शकतं. आणि मग झाड तोडणाऱ्या तोडपीने आपल्या कामाला सुरुवात केली. झाडाला कोयत्याच्या साहाय्याने कट मारावा लागतो अशा पद्धतीने, आणि तो कट अशा पद्धतीने मारायचा की हा तोडणारा तोडपी परत खाली उतरून ती रशी ओढून ते झाड खाली पाडावं, जेणेकरून तोडणाऱ्या तोडपीला देखील कोणताही दुखापत होता कामा नये याचा विचार करावा लागतो. अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने मग 8 ते 10 फुटावर हे कोयत्याच्या साहाय्याने कट करत हे झाड तोडण्यात आलं. आणि शेवटला या झाडाची छोटे छोटे पीस करत हे झाड अशा पद्धतीने आम्ही तोडलं. या व्हिडिओच्या माध्यमातून मला असं सांगायचं आहे, झाड नक्की लावा, जगवा, पण वेळ आली की त्या झाडाला निरोप द्यावाच लागतो, जेणेकरून त्या झाडापासून कोणताही अपघात होता कामा नये याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. धन्यवाद.